हे पण डायमंडचाच आहे. ह्याच्यात फक्त आपल्याला हा जो काही स्टोन वापरलेला आहे मध्ये पिंक कलरचा, हा सेमी प्रेशियस स्टोन आहे. हा थोडासा बंच पॅटर्न केलेला आहे 18 कॅरेट मध्ये. ह्याला लूप थोडंसं आपल्याला केलेलं आहे ते रोज गोल्डचं केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातला डायमंड जो आहे तो हायलाइट व्हावा म्हणून. हे पण आहे, हे रिअल डायमंडचंच आहे. ही वाटी मणी आणि त्याला ब्लॅक बीड्स नाहीये. हे डायमंडचे पेंडंट आहेत. साधारणतः याची पण तुम्ही प्राइस बघितली तर हे पण एक साधारणतः 50,000 रुपयापासून सुरू आहे. हाही एक आहे 2 लेअर मध्ये केलेला आहे. साधारणतः ह्याची प्राइस जी आहे ही 4.5 लाख आहे. याच्याबरोबर इयरिंग्स पण त्याच्यासोबत दिलेले आहे की फुल सेट आहे तो. याच्यासोबत हे जे काय स्टोन लावलेला आहे हा डार्क पिंक शेड केलेला आहे. याला पण लुक करताना थोडंसं रोज गोल्डचं केलेलं आहे. मग तू काय बोललीस? ह्याच्यासोबत इयरिंग्स आणि हा फुल सेट आहे. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी आलेले आहे पी एन गाडगिल अँड सन्स, फिनिक्स मार्केट सिटी यांच्याकडे. यांचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. यांच्याकडे आज आपण स्पेशली यांचं डायमंडचं कलेक्शन पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं यांचं कलेक्शन असणार आहे. डायमंड हे सध्या यूथमध्ये जास्त वापरलं जातं, किंवा आपण म्हणतो डे टू डे लाईफमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं. तेच कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टार्टिंग पासून ते हाय एंड पर्यंत असं पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे मंगळसूत्र आहे हे पूर्ण लाईट वेट मध्ये येईल. हे जे वेट आहे 3.4 ग्रॅम. त्याच्यामध्ये हे पूर्ण नॅचरल डायमंड येतील आणि 18 कॅरेट गोल्ड येईल. ह्याच्यामध्ये पूर्ण डायमंडची कॉस्ट जी आहे ती वेगळी येईल पर कॅरेटच्या नुसार. सेंट वगैरे सगळे मेन्शन आहे. त्याचं ग्रॅमेज, ग्रॉस वेट, नेट वेट पूर्ण मेन्शन येईल त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर तुम्हाला IGIचं थर्ड पार्टी सर्टिफिकेशन वगैरे सगळं मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डायमंडची कलर क्लॅरिटी आणि त्याचे कट्स वगैरे सगळे मेन्शन येईल त्याच्यात. मंगळसूत्राची स्टार्टिंग अप्रॉक्सली तुम्हाला 50,000 ते 60,000 पासून चालू होते. हे घेते. त्याच्या ज्या चेन आहे त्या हँडमेड आहेत, त्याच्यामुळे दिसायला जरी त्या नाजूक असल्या तरी टिकण्याच्या ह्याच्याने त्या चांगल्या आहेत, कारण ते 18 कॅरेटचं गोल्ड आहे. आणि ह्याच्यात जे डायमंड आहे त्याचं सर्टिफिकेट आपल्याला सगळं येणार आहे. जेव्हा आपण रिसेल करू तेव्हा कंपल्सरी आपल्याला फक्त ह्याचं जे काय सर्टिफिकेट दिलेलं असेल ते सांभाळून ठेवावं लागतं. आणि जे काय त्या दिवसाचा 18 कॅरेटचा गोल्ड रेट असेल त्याप्रमाणे ह्याचं कॅल्क्युलेशन होईल. हे पण सेम तसंच आहे, फक्त ह्याला रोज पॉलिश केलेला आहे. चेनचा प्रकार साधारणतः डायमंड मध्ये हा प्रेस चेनचा जास्त यूज होतो, कारण तो टिकण्याच्या हिशोबाने असतो त्याच्यासाठी. हा थोडासा बंच पॅटर्न केलेला आहे 18 कॅरेट मध्ये. ह्याला लूप थोडंसं आपल्याला केलेलं आहे ते रोज गोल्डचं केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातला डायमंड जो आहे तो हायलाइट व्हावा म्हणून. चेन वेगळं आहे, पेंडंट वेगळं. हे सेपरेट पण आपल्याला घेता येईल, जेणेकरून हे नुसते ह्याची सर वेगळी घेता येईल. ह्याच्यात पण वापरलेले ते रिअल डायमंड आहे. याचा जो पेंडंट आहे ते पेंडंट पण आपल्याला सेपरेट ह्याला मॅचिंग घेता येईल. म्हणजे हे पूर्ण पीस जो आहे हा अटॅच नसतो. जर आपल्याला सेपरेट घ्यायचं असेल तर सेपरेट पण मिळून जाईल. हे पण आहे, हे रिअल डायमंडचंच आहे. ही वाटी मणी आणि त्याला ब्लॅक बीड्स नाहीये. आपल्याला यूज करून ह्याला जसं पाहिजे तसं करता येईल. ह्याची लेंथ साधारणतः एक 18 इंच पासून आहे. त्याच्यात आपल्याला 16 इंच कमीत कमी करता येईल. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे लॉंग करता येईल तेवढी 34 इंच पर्यंत वगैरे त्याचा रिचनेस दिसून येतो. ओके. हे पण डायमंडचंच आहे. ह्याच्यात फक्त आपल्याला हा जो काही स्टोन वापरलेला आहे मध्ये पिंक कलरचा, हा सेमी प्रेशियस स्टोन आहे. त्याची कॉस्ट आपली एक वेगळी असते. फक्त रिअल डायमंडचं तुम्हाला तर सर्टिफिकेट आणि त्याच्यावरची डायमंडची कॉस्ट ही वेगळी लागलेली आहे. याच्यामध्ये गोल्ड किती वापरलंय? त्याच्यात आता गोल्ड जे यूज केलेलं आहे ते 11 ग्रॅमचं आहे. ओके. आणि ग्रॉस वेट जर बघितलं तुम्ही तर ह्याचं तर 12 ग्रॅम पर्यंत वगैरे बसेल. हे लॉंग मध्ये तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल चेन मध्ये, ह्याच्यात पण सेम तशीच हँडमेड चेन येईल. डायमंडचं पेंडंट हे आपल्याला वेगळं तुमच्या चॉईस नुसार लावता येईल. ओके.
याची पण एक लेन्थ साधारणतः 30 इंच वगैरे येते. ओके. हे डायमंडचे पेंडंट आहेत. साधारणतः याची पण तुम्ही प्राइस बघितली तर हे पण एक साधारणतः 50,000 रुपयापासून सुरू आहे. याचं पण आपल्याला सर्टिफिकेट वगैरे सगळं मिळणार आहे. ह्याला आपल्याला 18 कॅरेट वापरल्यामुळे हे पण टिकायला चांगले आहे आणि रिअल डायमंड असल्यामुळे ह्याच्यात कसं पॅकिंग स्टोन जे केलेले आहेत हे उत्तम केलेले आहेत जेणेकरून ते पडणार वगैरे नाही. त्याच्यातलेच हे सिंगल पेंडंट वाले तुम्हाला पाहिजे तर सिंगल पेंडंट किंवा सिंगल वाटी म्हणून यूज करू शकता. त्यातले हे डबल वाटी म्हणून आहे. हे पेंडंटचे येतील डिझाईन. पेंडंटचे डिझाईन पण आपल्याकडे भरपूर आहेत आणि सगळे रिजनेबल आहेत. जसं की जरी त्याचं लुक तुम्हाला जास्त वाटत असलं तरी पण त्याची डायमंड कॉस्ट कमी आहे आणि ह्याचं प्रत्येकाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट येणार आहे. डायमंडचे नेकलेस आहेत. हे नेकलेसची साधारणतः एक प्राइस कमीत कमी 2.5 लाखापासून पुढे आहे. ह्याच्यात पण ही जी चेन वापरली आहे ही पण मशीन मेड आहे, त्याच्यामुळे सॉफ्ट आहे आणि रोज गोल्डचं त्याला कॉम्बिनेशन केलेलं आहे. याचं पण तुम्हाला सगळं सर्टिफिकेट वगैरे सगळं येणार आहे. त्याच्यासोबत हे त्याच्यासोबत Earrings. सेटच आहे हा पूर्ण. साधारणतः तेच धरून आपण एक 2.5 लाख सांगितलेले की 2.5 लाखापासून पुढे आहे. जसा सेंट वाढेल तशी प्राइस पण वाढते. ओके. हा येल्लो गोल्डचं त्याला look केलेलं आहे. 18 कॅरेट मध्येच आहे. त्याला येल्लो गोल्डची चेन यूज केलेली आहे. हे पण साधारणतः 2.5 लाखाच्या पुढे जाईल. हा एक साधारणतः तुम्हाला 4-4.5 लाखापासून पुढे येईल. याला पण 18 कॅरेटचा आणि रिअल डायमंड आहे. त्याचे हे इयरिंग्स येतील. सुंदर आहे. युनिक आहे. हो. रेग्युलर आणि कॉमन डिझाईन नाही. हा 17 लाखाच्या पुढे आहे. त्याला येल्लो चेन यूज केलेली आहे आणि हा जो स्टोन दिसतोय हा तुम्हाला चेंज करता येतो. हा सेमी प्रेशस स्टोन आहे आणि हे रिअल डायमंड आहेत. त्याच्याबरोबर हे सोबत इयरिंग्स पण त्याला मॅचिंग दिलेले आहेत. त्याच्यात आपल्याला स्टोन जे आहेत ते चेंज करता येतात. ग्रीनच्या ऐवजी तुम्हाला पिंक वगैरे असं पाहिजे असेल तरी आपल्याला लावता येतात. हा एक आहे. हा थोडासा युनिक आहे. 13 लाखाच्या पुढे याची प्राइस आहे. जसा गोल्ड रेट असेल त्याच्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन होईल. 18 कॅरेट गोल्ड त्याच्यात यूज केलेलं आहे. हा एक आहे. 2 लेअर मध्ये केलेला आहे. साधारणतः ह्याची प्राइस जी आहे ही 4.5 लाख आहे. याच्या बरोबर इयरिंग्स पण त्याच्यासोबत दिलेले आहे की फुल सेट आहे तो. ह्याचा पण आपल्याला IGI सर्टिफिकेट येणार आहे. हे एक साधारणतः आहे. हा तुम्हाला एक कमीत कमी नाही म्हटलं तरी ह्याला आपल्याला एक साधारणतः 3-3.5 लाखापर्यंत दिसेल. आणि हा आहे. हा तुम्हाला 2 लाखापर्यंत वगैरे बसेल. त्याचा पण फुल सेट आहे. विथ इयरिंग्स आपल्याला सेट मिळून. ओके. हा एक आहे. हा साधारणतः 20 लाखापर्यंत वगैरे बसेल. ह्याच्यात पण हे जे स्टोन आहे ते चेंजेबल स्टोन आहे. सेमी प्रेशस स्टोन पिंक वाले आहेत आणि हे रिअल डायमंड आहे. रोज गोल्डचं त्याला कॉम्बिनेशन केल्यामुळे दोन्ही स्टोन हायलाइट होतात. म्हणजे रिअल डायमंड पण हायलाइट होतोय आणि पिंक स्टोन पण हायलाइट होतो. त्याच्यासोबतच हे आपल्याला इयरिंग्स पण दिलेले आहेत की जेणेकरून हा फुल सेट आपण जरी सिंगल फॅन्सी साडीवर जरी वेअर केला तरी तो दिसायला वाव. कशी तुटली? तू तोडलीस ना? का तोडली? हा एक सेट आहे. हा साधारणतः 15 लाखापर्यंत वगैरे बसेल. याच्यासोबत हे जे काय स्टोन लावलेला आहे हा डार्क पिंक शेड केलेला आहे. याला पण लुक करताना थोडस रोज गोल्डचं केलेलं आहे. मग तू काय बोललीस? ह्याच्यासोबत इयरिंग्स आणि हा फुल सेट येईल. त्याचसोबत जर आपल्याला अजून एक फॅन्सी बघायचा असेल तर हा थोडासा पानडी शेप मध्ये केलेला आहे. त्याला पण एक साधारणतः तुम्ही बघितलं तरी हा पण एक 9 लाखापर्यंत वगैरे बसेल. त्यासोबत हे विथ इयरिंग्स सिंगल स्टड्स वगैरे पण आपण यूज करू शकता. कमीत कमी हे 20,000 रुपयापासून पुढे आहेत. ह्याचं पण आपल्याला सर्टिफिकेट वगैरे सगळं येणार आहे. रिसेल जेव्हा आपण करू त्याला आपली जी काय डायमंडची कॉस्ट असेल ती डायमंडची कॉस्ट आपल्याला रिफंड मिळते. एक साधारणतः 40-50 हजार रुपयाच्या पुढे जाईल. ह्याच्यात पण सगळे शेप्स आहेत आणि प्रत्येक ह्याचं तुम्हाला सर्टिफिकेट असल्यामुळे हे 18 कॅरेट मध्ये आहे.
गोल्डचं सेपरेट वेट आणि डायमंडचं सेपरेट वेट.